स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. तर बघा, आज आमच्या गावचा आठवडी बाजार होता. छान अशी सगळी मंडई भाजीपाला घेऊन आलेले मी. मेथीची भाजी आज बाजारामध्ये भरपूर आलेली होती. मार्केट पण कमी झाले. मेथीचं 10 रुपयाला एक पेंडी अशी मेथीची भाजी मिळाली. मस्त अशी वांगी, काही मोठी काही बारीक, भरीत करण्यासाठी मोठी. आणि लसूण पण आणलाय बघा गावरान. ज्या लसणाचा लाल कलर दिसतोय ना असा वरून गुलाबी गुलाबी, तर हा गावरान लसूण असतो. एकदम पांढरा सफेद असतो तो गावरान नसतो. छान कोथिंबीर फुलांची एकदम हिरव्यागार भाज्या होत्या आज बाजारामध्ये. आणि आज बऱ्याच दिवसांनी सीझनची पहिलीच हरभऱ्याची भाजी खुडलेली आणली विकत बघा. मस्त फुलं आली की खुडून अशी भाजी, ओली भाजी खूप छान लागते. ओल्या भाजीचा घोळाणा म्हणतात आमच्याकडे याला. तर बाजारातून घेऊन आलेली मी आता. तर आज पहिल्यांदा म्हणजे सीझनचा पहिला घोळाणा बनवायचा आहे. आमच्याकडे शेतात प्रत्येकाच्या असती, पण आमच्यात नाही, त्यामुळे आज विकत आणली. तर मस्त आता बाजरीच्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत. बाजरीच्या भाकरीबरोबर छान अशी घोळाण्याची भाजी बनवते मी, हरभऱ्याची. हरभऱ्याचा घोळाणा म्हणतात. तर भाकरी बनवून झालेल्या आहेत. आता त्याच तव्यामध्ये मस्त असं तेल टाकलं आणि भरपूर सारा ठेचलेला लसूण टाकून घेतलाय. लसूण छान गुलाबी रंगावर परतला की हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही लाल चटणीसुद्धा वापरू शकता, मिरची पावडर. मी आज हिरव्या मिरचीमध्ये बनवणार आहे. एकदम साधी सोपी आणि झटपट पद्धत आहे. तर भाजी ही व्यवस्थित झटकून घ्यायची. एखादी आळी ही असली तर बघायची. भाजीला धुवायचं नाही या, कारण हा जो आंबटपणा असतो तो धुतल्यानंतर जातो निघून, मग भाजी बेचव होते. चवीनुसार मीठ टाकले. मस्त अशी भाजी एकदा हलवून व्यवस्थित झाकून ठेवायची. घरात सगळ्यांच्याच आवडीची भाजी ही, आणि मला तर सगळ्या पालेभाज्यांमध्ये सगळ्यात जास्त हरभऱ्याची भाजी आवडते. कारण बाकीच्या भाज्या आपण वर्षभर कधीही कोणत्याही भेटतात, पण हरभऱ्याची भाजी फक्त सीझनमध्येच असते. तर मस्त झाकण ठेवून बघा 5 मिनटं शिजली. परत एकदा झाकण काढून चेक करायची आणि एकदा हलवून घ्यायची. परत 2 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं. मस्त अशी भाजी आपली तयार झालेली. 5च मिनटाची रेसिपी, पण एकदम चवदार आणि गावाकडची रेसिपी. तर या सगळे जेवण करायला. आपले व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि कशी वाटली ही भाजी भाकरीची गावरान थाळी हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा अशा छानशा एका व्हिडिओमध्ये. तर इथं आमच्या बंट्याला पण भूक लागली, त्याला जेवायला जाते. धन्यवाद.